राधा नावाचा उल्लेख समग्र भागवताच्या 12 स्कंदामध्ये कुठेही नाही। तर राधा नावाचा उल्लेख भगवान शुकाचार्यांनी केलेला नाही। गोपी हा शब्दाचा उच्चार केलेला आहे। सोशल मीडियामुळे युवा पिढी बिघडत चालली आहे। आपण फक्त तोंडानेच जेवतो असे नाही, तर कान, नाक, डोळे यांनीही आहार घेत असतो, त्यानुसार विचारसरणी होते। सोशल मीडियावर चुकीचे वाढलेले असले तरी घेताना विवेकाचा आहार घ्यावा। चुकीचे व्यसन करण्यापेक्षा भूषण ठरेल असे वाचन, समाजसेवेचे व्यसन करावे। समाजात सुशिक्षित माणसे जास्त आणि विवेकी कमी राहिले आहेत, म्हणून समाजाचा ऱ्हास होत आहे। विवेक म्हणजे काय हे अध्यात्म शिकवते। अध्यात्म हा कुटुंबाचा, समाजाचा पाया केला तरच सर्वांना ऊर्जितावस्था प्राप्त होईल। शारीरिक शिक्षणाप्रमाणे अध्यात्माचा तास शाळेत ठेवला तर समाजाचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन भागवताचार्य ज्ञानेश्वरी दिदी यांनी केले। कृष्णाष्टमी निमित्त नाशिक रोडच्या जगताप मळ्यात संयोजक दत्ता गायकवाड, श्रीराम गायकवाड, मधुकर गायकवाड, प्रशांत गायकवाड, दत्तात्रेय वाळू गायकवाड, कैलास गायकवाड यांच्या पुढाकाराने दिदींचा भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू आहे। नोकरी न करता समाजासाठी दिदींनी जीवन अर्पण केले। नाशिकमधून BA झालेल्या ज्ञानेश्वरी दिदी LLB करत आहेत। कीर्तनकार वडील निवृत्ती बागुल यांच्या प्रभावामुळे वयाच्या 10व्या वर्षापासून त्या कीर्तन प्रवचनाकडे वळल्या। 15 वर्षाच्या असताना वृंदावन म्हणजेच मथुरा येथून 4 वर्षे भागवत कथा शिक्षण घेतले। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र आदी ठिकाणी त्या भागवत कथा, रामायण कथा, शिवपुराण, शिवाजी महाराजांचे चरित्र हे हिंदी, ब्रिज, मराठी बरोबरच संस्कृत भाषेत सांगतात। समाजातील कुंभकर्ण जागे व्हावेत म्हणून मी रामकथा, कृष्णकथेद्वारे प्रबोधन करते। युवा वर्ग आपल्या कथा प्रवचनाला जास्त येतो। आत्तापर्यंत 5 युवकांना घडवले असून त्यांनी प्रबोधन कार्य सुरू केल्याचे सांगून ज्ञानेश्वरी दिदी म्हणाल्या की व्याभिचार, व्यसनाधीनतेला प्रतिबंधासाठी धर्म, सण, परंपरा, उत्सव जोपासणे काळाची गरज आहे। युवा पिढी चांगल्या सन्मार्गावर राहण्यासाठी पालकांनी घरात मूल्ये, संस्कार रुजवले पाहिजेत। बाहेरच्यांपेक्षा मुले पालकांचे जास्त ऐकतात। आई वडील हे मुलांचे पहिले विद्या मंदिर असते, त्यामुळे पालकांनी आदर्श घालावा। स्वतः मोबाईलपासून दूर राहावे, वर्तन चांगले ठेवावे। गीता, रामायणासारख्या धर्मग्रंथांचा वापर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर करा। विवेकापासून दूर जाऊ नका। ग्रंथ व संतांसारखे मार्गदर्शक नाहीत। जे पुस्तक वाचते ते कोणाचे हस्तक होत नाही। जेथे दिव्यत्व आहे तेथे लीन व्हावे। हिऱ्याचे शत्रू खडे नाहीत तर नकली हिरे असतात। तसेच समाजाला, देशाला धोका शत्रूपासून नाही तर गद्दारांपासून आहे। श्रीकृष्णाने गुरुकुलात जाऊन तर श्रीरामांनी वनात जाऊन शिक्षण घेतले। व्यक्ती स्वातंत्र्याऐवजी आपल्या हिताचा विचार करा। ज्यांची जशी पात्रता त्याला तशी कथा, तत्वज्ञान सांगितले पाहिजे। चांगल्यांची संगत धरली, थोरांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल ठेवली तर युवक समाजाचे कल्याण होईल, असेही यावेळी ज्ञानेश्वरी दिदींनी सांगितले। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तीपरायण भागवताचार्य ज्ञानेश्वरीताई बागुल, हल्ली मुक्काम नाशिक रोड, नाशिक या ठिकाणी। वडील कीर्तनकार आहेत आणि घरामध्ये वारकरी परंपरा असल्या कारणाने वयाच्या 10व्या वर्षी मी कीर्तनाला सुरुवात केली आणि लहानपणापासून हा कीर्तनाचा, प्रवचनाचा, कथेचा, सांप्रदायिक ज्ञानाच्या प्रचार प्रसाराचा हा प्रवास आमचा चालू आहे। तर आज या प्रवासाला 24 वर्ष पूर्ण झाले आणि आपल्या नाशिक रोड मध्ये आता संगीतमय श्रीमद भागवत कथा महोत्सव गायकवाड मळ्यामध्ये चालू आहे आणि जन्माष्टमीच्या पावन पर्वावर ही कथा चालू आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाच्या या कथेचा आज शुभारंभ होणार आहे। नवीन पिढीला काय मार्गदर्शन? नवीन पिढीसाठी किंवा सगळ्यांसाठीच अध्यात्म खूप आवश्यक आहे आणि अध्यात्माशिवाय पर्याय नाही। यापूर्वीही किंवा आताही आणि इथून पुढेही समाजाचं वैचारिक स्वास्थ्य चांगलं राहावं, समाज हा चांगल्या मार्गाने समाजाने वाटचाल करावी, याच्यासाठी संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले। मग ते ग्रंथांच्या माध्यमातून असेल, उपदेशाच्या माध्यमातून असेल, त्या वेळेस त्या संतांनी समाजामध्ये आपल्या प्रयत्नांनी समाजाला
निराशेतून दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। सोशल मीडियाचा आपल्या विवेक बुद्धीनुसार कमीत कमी आपण वापर करावा, जेवढी आवश्यकता आहे तेवढाच वापर करावा। आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या बाबतीत तर घरातच आई वडिलांनी मुलाबाळांना असे संस्कार दिले पाहिजेत जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मुलाच्या स्वतःच्या आयुष्यात होणार नाही। यासाठी घरातल्या माणसांनी चांगल्या प्रकारे आचरण ठेवणं जास्त आवश्यक आहे। आणि मुलांना जसं की गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा बालसंस्कार शिबिर असतील, कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा आपण स्वतः घरामध्ये जर आपण सामूहिक रूपाने बसून गीता असेल किंवा भागवत असेल त्यातले भक्त चरित्र जे आहेत, युवा अवस्थेमध्ये भक्त प्रल्हादाने किंवा छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी करून जेवढे देवभक्त आणि देशभक्त झाले त्यांचं चरित्र आणि त्यांचं जीवन आपल्या मुलांना जर आई वडिलांनी घरामध्ये सांगितले तर मला असं वाटतं याच्यावर आळा बसेल। आणि स्वतः आपण आपल्या विवेक बुद्धीचा वापर केल्याशिवाय तर या मोठ्या विळख्यातून बाहेर पडू शकत नाहीत असं मला वाटतं। आजकालच्या माता जे काही मुलांना संस्कार देतात त्या मातांनी म्हणजे आईने कुठेतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या मुलाचं हित कशामध्ये आहे। कारण मुलाचं हित आणि अहित जेवढं आई वडिलांना कळतं तेवढं कुणाला कळत नाही। म्हणजे संत जसा हिताचा उपदेश करतात तसं संतांच्याही अगोदर आई वडील मुलांना घडवतात, म्हणून त्यांच्या योग्य हिताचा विचार करून त्याचं भलं कशामध्ये आहे, त्याचं कल्याण कशाने होईल याचा विचार करून आईने काय दिलं म्हणजे तो आयुष्यामध्ये प्रगती करेल किंवा एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये त्याचं चांगलं योगदान असेल, या दृष्टीने आईने त्या संस्कारांची त्या ठिकाणी बीजारोपण केलं पाहिजे असं मला वाटतं। तरुण व्यसनाधीन होण्याचं कारण एवढंच आहे की कुठे ना कुठे आलेलं नैराश्य, निराशा, म्हणजे एखादी स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणता अभ्यास असेल किंवा नोकरी असेल, प्रयत्न करतात पण यश मिळत नाही, सफलता मिळत नाही। मग अशा वेळेस स्वतःची ती निराशा असेल, मनातला न्यूनगंड असेल, तो नाहीसा करण्यासाठी व्यसनाचा आधार घेतात। पण व्यसन हे क्षणिक तुम्हाला मोहात पाडतं, भ्रमात पाडतं, तेवढ्या वेळेपुरता तुमचं दुःख, तुमची निराशा नाहीसं करतं, पण ते तुमच्या जीवनासाठी भूषण नसून ते दूषण आहे आणि ते तुमच्या जीवनाच्या बर्बादीचं लक्षण आहे हे तुमच्या लक्षात येत नाही। म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी संत वाङ्मय असेल किंवा महापुरुषांची चरित्र असतील त्याचं व्यसन करा। व्यसन असं करावं ज्या व्यसनाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःचं भूषण वाटेल असं व्यसन करावं। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक रोड।